हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ना मस्त सोलापुरी दालचा आणि बगारा राईसची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला। अगदी मस्त होते आणि सोप्या एकदम पद्धतीने दाखवणार आहे आणि तुम्ही ही कधी पण करू शकता। टेस्टी होते एकदम आणि खूप प्रसिद्ध आहे म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। तर बघा, हे सगळ्या डाळी, ही हरभऱ्याची डाळ आहे, मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ, सगळं समप्रमाणात अर्धी अर्धी वाटी घ्यायचं आहे आपल्याला। एवढं तुम्ही तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं क्वांटिटी वाढवू शकता। तर आता आपण हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि कुकरला लावूया। आता यात बघा स्वच्छ धुतले, आता पाणी घालून घ्यायचं आहे आपण। आता थोडंसं तेल घालूया म्हणजे आपली जी डाळ आहे ना ती बाहेर यायला नको म्हणून, आणि छान शिजते पण आपली, मोकळी मोकळी होते। आता थोडंसं मीठ घालूया आणि हळद घालूया। आता याला मिक्स करूया आणि कुकरला लावून घेऊया। 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला। आता बघा 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। आता आपण बघा साहित्य लागणार आहे आपल्याला। तेजपत्ता लागणार आहे 2 पानं, हे चक्री फूल म्हणतात त्याला, आणि मोठी वेलची आणि हिरव्या वेलच्या 2, आणि लवंग आणि दालचिनी पण लागणार, आणि मिरे थोडे, आणि बारीक मोठा एक टोमॅटो, 2 मिरच्या, कांदा एक मध्यम आकाराचा मोठा एक, आणि हे भोपळा आपल्याला दुधी भोपळा लागणार आहे। असे बारीक फोड्या करून वरचं काढून त्याच्या अशा फोड्या करून घ्यायचे, म्हणजे काळं पडत नाही, पाण्यात टाकून घ्यायचं आहे। आणि आलं लसणाची पेस्ट एक लागणार आहे, आणि जिरं, आणि आपली लाल तिखट। तर अगदी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते। चला, तर आता तेल घालून घेऊया। आता आपला कुकर थंड होईपर्यंत आपण इकडं करून घेऊया। तर 2 चमचे आपल्याला तेल लागणार आहे, तर तेल थोडंसं जास्त लागतं। हे थोडंसं आपलं तेल गरम झालं की त्यात जिरा घालून घेऊया। सगळे मसाले घालून घेऊया। आता तेजपत्ता घालूया, चक्री फूल, वेलची, मोठी वेलची, छोटी वेलची, मिरच्या, लाल तिखट, लाल मिरच्या वाळलेल्या, आणि मिरे आणि लवंग आणि दालचिनी, हे थोडं थोडं घालायचं आहे, नाहीतर तुम्ही जास्त क्वांटिटी घातला तर ते कडू होण्याची शक्यता असते, थोडंसं घालायचं आहे। आता कांदा घालूया। हे आपण कधी पण सुट्टी दिवशी वगैरे केलं ना घरात, एकदम मस्त लागते। आणि भाजीला काय नसलं, नुसतं भोपळा वगैरे असले घरात, तर तरी पण आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो। खूपच भारी होते एकदम, आणि एकदम भारी प्रसिद्ध आहे सोलापुरी दालचा असा, त्यामुळे एकदम भारी, दोन्ही पण रेसिपी एकदम भारी होतात। ह्या शाही रेसिपी आहे दोन्ही पण। आता बघा, हे छानपैकी आपल्याला लालसर याला कलर आलेला आहे कांद्याला। आता आपण टोमॅटो घालून घेऊया। आता बघा, हे आता आलं लसणाची पेस्ट घालायची आहे एवढी, छानपैकी आपण याला परतून घेऊया। आता
आता बघा आपल्या घरातली जी लाल तिखट असते ती घालूया आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला. आता हे छानपैकी परतून घेऊया. आणि थोडंसं आता भोपळा घालायचा आहे आणि थोडंसं त्यात पाणी घालून ना छानपैकी बारीक गॅसवर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तर भोपळा घालूया. एकदम भन्नाट लागते ही रेसिपी, नक्की करून बघा आणि व्हिडिओ चुकवू नका, शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका बिलकुल, म्हणजे तुम्हाला मी काय काय कसं केलं रेसिपी कळेल. आता कसुरी मेथी घालूया. थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे छान त्याला वास एकदम मस्त येतो आपल्या दालच्याला. आता झाकण लावून ना थोडंसं आपल्याला भोपळा थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आता आपण थोडंसं मीठ घालूया. तर झाकण लावून आता बघा थोडंसं पाणी घालूया आणि झाकण लावून याला शिजवून घेऊया छानपैकी. तर बघा आता आपलं याला तेल छानपैकी सुटलंय, म्हणजे आपलं भोपळा शिजलाय छानपैकी. आणि याचं म्हणजे चटणीचा जो वास आहे ना लाल तिखटाचा तो पण जरा कमी होतोय असं केल्यावर. आणि भोपळा पण मस्त शिजलाय, कवळा होता त्यामुळं. आणि बघा डाळ आपली अशी शिजवून घ्यायची आहे. आता याला थोडंसं पाणी घालून थोडंसं पातळ करूया. आता यात ना आपण तुमच्याकडे सांबार मसाला असेल तर तो घालू शकता, नाहीतर गरम मसाला घाला. माझ्याकडे गरम मसाला नाही आहे म्हणून मी सांबार मसाला पण घातला तर चालतंय. आता धणेपूड घालूया आपण. एक चमचा भरून घालूया आपल्याला. आता जे आपण त्याला चिंचेचं पाणी पण लागतं, मी एक अर्धा तास भिजत घातलेलं, ते पण तुम्ही नंतर घातलं तरी पण चालतंय. थोडंसं गरम पाण्यात चिंच भिजवून घालायचे, 1-2 बुटुक असं. आणि आता आपण यात ना हे जे आपले डाळ शिजले ना ते घालूया. बघा छानपैकी आत्ताच खूप मस्त याचा वास यायला लागलाय. आणि किती कमी डाळ घेतलेली तरी किती भरपूर होते बघा. अजून याला आपण पातळ करून घ्यायचे थोडंसं पाणी घालून. आता बघा तुम्ही टेस्ट तुम्ही बघून आणि थोडं मीठ वगैरे वाढवू शकता तुम्हाला कसं पाहिजे तसं. आणि आता आपण याला झाकण लावून पाणी थोडंसं घातलं यात. आता झाकण लावून 1-5 मिनटं झालं शिजलं की मग झालं आपला रेडी आहे सोलापुरी दालच्या. मग बगारा राईस करूया आता आपण. आता याला आपण तडका करून घेऊया. थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे कश्मीरी तिखा लाल घालायचं आहे कलरसाठी, म्हणजे बाहेरसारखं टेस्टी त्याचा कलर एकदम छान येतो. बघा थोडंसंच आपल्याला घालायचं आहे. आता बघा एवढा चमचा भरून आपल्याला कश्मीरी तिखा का तिखट नसते, फक्त कलरसाठी घालायचं आहे. आता गॅस बंद करून घेऊया. आणि हे जे याचं कलरचं जे आहे ना हा तडका आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम मस्त होते आपली बाहेरसारखी. बघा कलर बघू शकता तुम्ही आणि वास पण खूपच मस्त यायला लागलाय. आणि हे कशाबरोबर पण भाताबरोबर तर भारी लागतेच, बगारा राईस बरोबर. आणि तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता एकदम मस्त. आता बघा आपण मस्त बगारा राईसची रेसिपी करूया. तुमच्याकडे कुठलंही तांदूळ असते ना, म्हणजे जरी घरात असं लांब कुठलं पण तांदूळ असते ना, असं मी हे दावत इंडिया गेट बासमती राईस घेतला. थोडंसं भिजवलं आहे मी त्याला, 10 मिनटं भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे छान मोकळा होतो आपला राईस. आणि तो घ्यायचा ना, तर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही कुठला पण कोलम वगैरे असेल तर कोलम घेऊ शकता, त्याच्यामुळेच बगारा राईस टेस्टी होतो.
आता यात आपण ना 1 चमचावर तूप आणि तेल समप्रमाणात घालूया. तुपामुळे याची टेस्ट मस्त होते, एकदम खमंग लागते एकदम. आता बघा आपल्याला शहाजिरे आणि जिरे मी दोन्ही मिक्स केले, दोन्ही पण घालायचं आपल्याला त्यात आता. आणि तेजपत्ता घालूया. खडे मसाले मी जे जे घेतल्यात ना, मिरे, ह्याला पण मिरे 4, लवंगा, दालचिनी आणि ते चक्री फूल आणि एवढं लागणार आहेत. मोठी वेलची, छोटी वेलची, जे आपण सेम मगाशी घेतलेलं ना ते सगळं लागणार आहे. आता मिरच्या हिरव्या घालूया. 1 मिरची मी बारीक मध्ये असं तोडून घेतल्या. आता छानपैकी उभा चिरलेला आपल्याला कांदा घ्यायचा, 1 कांदा लागणार आहे. तर आता कांदा घालूया. आता बघा आपला कांदा थोडासा लाल झाला की मग आपल्याला यात ना टोमॅटो घालून घ्यायचं आहे. झाला आहे आता. आता आपल्याला यात ना आलं लसणाची पेस्ट घालूया. तुम्ही किती तांदूळ घेणार आहे त्याच्या क्वांटिटीप्रमाणे. मी हे एवढा ग्लासभर तांदूळ घेतला आहे बघा. आमच्या घरात 4 माणसं आहेत फक्त, तेवढं घेतलं आहे. तर आपल्याला सकाळ संध्याकाळ होऊन जातो आहे आम्हाला. आणि आता मीठ घालूया चवीप्रमाणे आणि धनेपूड घालूया. छानपैकी त्याला परतून घेऊया. तुम्ही बघू शकता बघा, मस्त आपला दालचा कसला भारी झालाय. तो वास खूप भारी लागलाय. आता यात बघा आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेला 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आता यात ना आपण छानपैकी आपलं तांदूळ एकदम मोकळं व्हायसाठी ना लिंबाचा थोडासा रस घालूया. तर लिंबाचा रस घालूया आता. बघा आता याला उकळी आलेली आहे. आता तांदूळ घालून घेऊया आपण. आता बघा थोडंसं आपण त्याचं पाणी पूर्ण हे झालं ना की मग आता कलर घालून घेऊया. जिलेबी कलर तुमच्याकडे असेल तर त्यात थोडंसं घ्या आणि त्यात थोडंसं पाणी घालून असं हे करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कलर एकदम मस्त येतो त्याचा. बगार राईसला कलरच छान असतो त्याचा. आता बघा आपलं तांदूळ थोडंसं शिजलंय, थोडंसं कसर राहिलं त्यात. आता काय करूया, आता कलर घालून घेऊया आपण, जिलेबी कलर. बघा अशा प्रकारे घालायचं, म्हणजे अर्धा भात पांढरा आणि अर्धा. खूपच छान दिसतो. मग मी अशाच प्रकारे आमच्या मुस्लिम पद्धतीने असंच करतो सगळं. आता झाकण लावूया आणि थोडंसं शिजवून घेऊया. तर बघा आपलं मस्त भात पण मस्त बघा कसला भारी दिसायला लागला. कलर बघा तुम्ही, रेडी आहे आता. तर आता सर्व करायला काढून घेऊया आपण मस्तपैकी. बघा तुम्ही बघू शकता कसलं भारी भात दिसायला लागल्याने आपली. त्यात थोडीशी मी कोथिंबीर घातल्या. तर बघा आपलं मस्त आता दालचा, सोलापुरी दालचा आणि बगारा राईस रेडी आहे. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा कमेंट करून. आणि
सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला मस्त मस्त अशाच नवीन रेसिपी बघायला मिळतील माझ्या. आणि किती सोप्या पद्धतीने दाखवले मी तुम्हाला बघा. आणि तुम्ही असंच रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी करू शकताय. आणि करून बघा नक्की, कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू सो मच.